सुरुवात करू. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोड मुद्रेत. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. देहधारणा. एखादं तसं स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. सर्दी झाली असेल, नाक सोंड असेल तर ही कृती करणं टाळावं. कपालभातीसाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहश्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आपलं संपूर्ण मन, लक्ष हे या क्रियेकडे केंद्रित करून घेऊया. फोर्सफुली सोडणारा श्वास, पोटाला मिळणारे झटके. सावकाश गती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. प्राणस्पंदनांची अनुभूती. श्वसन मार्ग शुद्धी यानंतर करूया नेत्र शुद्धी. अलगद डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील आपल्या उघड्या डोळ्यांमध्ये सामावून घ्यायचा आहे. आपण करतोय नेत्रशुद्धी बहिर त्राटक. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मस्वरूप. असा हा माऊलींनी वर्णन केलेला ओम. त्रिगुणातीत, कालातीत असा हा ओम. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून घेऊया. आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये, आयब्रो सेंटर मध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे. असा हा गणेश रूपी ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचं चिंतन. आपण करीत आहोत अंतरत्राटक. अकार ब्रह्म, उकार विष्णू आणि मकार महेश. उत्पत्ती, स्थिती, लय. सर्व समावेशक ओमचं मनन, स्मरण, चिंतन. ओम ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न. साधनेसाठी आपलं शरीर आणि मन अनुकूल होण्यासाठी ओंकार साधना. नेत्रशुद्धीनंतर करूया वाणीशुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार.
चेहऱ्यावर, कपाळावर, डोळ्यांवर कुठलाही ताण नाहीये. एक हलकसं स्मितहास्य आपल्या चेहऱ्यावरती आहे, ओठांवर आहे. सुरुवात करणार आहोत पहिल्या उच्चारापासून. अचं प्रमाण 80% आणि मचं प्रमाण 20%. उच्च स्वरातला, खणखणीत आवाजातला आपला आळस झटकून टाकणारा असा हा पहिला उच्चार. आपली जाणीव पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत. जाणीवेच्या प्रत्येक स्तरावर, प्रत्येक टप्प्यावर आपण वर-वर चढणार आहोत. सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्च पट्टीतला ओंकार. अ नखापासून ते नाभीपर्यंत उच्चाराच्या कंपनांची अनुभूती. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला असेल. अकार मकार समसम प्रमाणात. जाणीव नाभीपासून कंठापर्यंत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. अ तिसरा उच्चार हा मकार लांबवलेला. आपला आवाज आपल्यालाच येईल इतक्या हळू आवाजामध्ये आपण हा उच्चार करणार आहोत. अचं प्रमाण 20% आणि मचं प्रमाण 80%. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. चौथा उच्चार अतिशय महत्वाचा. शरीराकडून मनाकडे नेणारा, बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा असा हा मानसिक उच्चार. याला कोणतंही प्रमाण नाहीये. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि मनातल्या मनात ओंकार. कंपनांची अनुभूती संपूर्ण शरीरभर. साधनेकडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे. आपलं शरीर मन आता पोषक झालेलं आहे. करूया चित्तशुद्धी. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. जोडलेले हात छातीपाशी आणि ओंकाराची प्रार्थना. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. एक श्वास भरून घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत सावकाश कमरेतनं सरळ करूया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज आपली संस्था आहे पचन संस्था. तर डायजेशन संबंधी जर कोणाला काही आजार असतील किंवा आपलं डायजेशन वीक असेल तर त्यांच्यासाठी ही आजची आसनं असतील. आणि त्याचबरोबर उत्सर्जन संस्था म्हणजे आपण खाल्लेलं जे आपलं अन्न आहे जर ते व्यवस्थित पचलं तर त्याची उत्सर्जनाची जी कृती आहे तीही चांगली होते. म्हणजे बघा जर पोटाचं आरोग्य चांगलं असेल तर आपलंही आरोग्य चांगलं असतं. तर या दृष्टीने आजची साधन असेल. तर पुन्हा इथे पोटावरची जेव्हा आपण उत्सर्जन किंवा डायजेशनचा जेव्हा विचार करतो तेव्हा पोटावर दाब येणारी आसनं ही जास्त केली जातात. म्हणून ज्यांना पाठीची दुखणी आहेत, सर्व्हायकलचा त्रास आहे, व्हर्टिगो मायग्रेनचा त्रास आहे, त्यांनी पुढे झुकणारी आसनं टाळायची आहेत. म्हणजे तिथे ओव्हर ट्राय न करता यथाशक्ती प्रयत्न करावा.
तर आता सुरुवात करूया. सुरुवात आपण करणार आहोत चक्कीच्या लग्नापासून. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर असेल. बरोबर. आता आपले पावलं जी आहेत ही स्वतःकडे खेचून घ्या. पावलं स्वतःकडे खेचून घ्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे आपले स्क्रीनच्या दिशेला असतील. बरोबर. आणि आता सावकाश आपल्याला कमरेतनं पुढे झुकायचंय. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरायला. एक हात तसाच सरळ ठेवून पुढे गोलाकार फिरतोय. 2, 3, 4, 5. पुन्हा मध्यभागी येऊन थांबायचं. पुन्हा फॉरवर्ड बेंड घ्यायचा आणि आता डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4. बरोबर. आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचं. दोन्ही हात खाली. पाय तसेच ठेवायचे आहेत. आणि आता उजव्या हाताने उजवं पाऊल पकडायचं. हात डोक्याच्या दिशेने वर. एक हलकासा साइडवर्ड बेंड उजव्या बाजूने. 1 आणि तसाच डाव्या बाजूने. 2. बरोबर. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पुन्हा मध्यभागी येऊन थांबायचंय. 10 वेळा झालं की थांबायचंय. बरोबर. आता दोन्ही हात आपले समोर ठेवायचे जसं आपण डान्सला करतो त्याप्रमाणे. बरोबर. आता उजवा हात आपला मागे जाईल आणि डाव्या हाताने उजवं पाऊल पकडायचं आणि आपला कपाळ गुडघ्याकडे. मग पुन्हा मध्यभागी. मग डावा हात मागे जाईल आणि उजव्या हाताने डावं पाऊल पकडायचं. डाव्या हाताने उजवं पाऊल आणि डाव्या पाऊल उजव्या हाताने. ठीक आहे. थोडीशी डायनॅमिक हालचाल असेल. तर सुरुवात करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. थांबायचं. 10 वेळा झालं की थांबा. आणि आता दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत. पावलं आपल्या पायामध्ये जेवढं तुम्हाला शक्य तेवढं अंतर घ्यायचंय आणि हात हळूहळू पुढे न्यायला सुरुवात करायची. जेवढं शक्य आहे तेवढं पुढे न्यायचंय. पाय आपले अगदी सरळ असतील. बरोबर. जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचंय, जायचंय, जायचंय. आणि मग खांदे रिलॅक्स करा. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा. डाव्या हाताने डावं पाऊल पकडा. आणि आपलं कपाळ जमिनीकडे अगदी सैल सोडून द्या. एकदम रिलॅक्स. यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. हळूहळू सरळ व्हा. श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ आणि पावलं बटरफ्लाय मध्ये. दोन्ही पावलं जळून घ्या. आपल्या हाताची पकड पावलांच्या मध्ये. गुडघे जमिनीकडे सैल सोडून द्या. डोळे अलगद मिटून घ्या. ज्या भागावर आपला ताण होता त्याच भागावरती आता प्रेशर आलेला आहे. या सगळ्याकडे लक्ष. जोड श्वासाची. बंद डोळ्यांनी या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबूया. आणि आता आपण करणार आहोत अगदी सावकाश कृती बटरफ्लाय मध्ये. श्वास घेत घेत गुडघे वर घ्यायचे. श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. अजून एक राऊंड. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल. जास्तीत जास्त गुडघे वर खाली वर खाली. बरोबर. सावकाश कृती थांबवायची. पावलं थोडीशी पुढे घ्यायची. आपण करणार आहोत आता इथूनच पुढे जाणार कूर्मासन. उजव्या पोटरीच्या खालून उजवा हात काढायचा. डाव्या पोटरी खालून डावा हात.
बरोबर. हां आणि आपले हात लांब करा. हां. हाताचे जे हात आहेत ना हां, बरोबर. आता बरोबर. बरोबर. आणि आता आपलं कपाळ पावलाकडे सैल सोडून द्या. शक्य असेल तर कपाळ पावलांना लावण्याचा प्रयत्न करा किंवा आपलं कपाळ पावलाच्या दिशेने सैल सोडून द्या आणि पुन्हा एकदा इथे थांबा. पाठकणा खांदे अगदी रिलॅक्स ठेवा आणि जोड श्वासाची. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी हे करणं टाळायचं आहे. यथाशक्ती थांबा. बघा इथे पूर्णपणे आपले पेल्विस रिजनचे जे स्नायू आहेत, मसल्स आहेत ते ताणले गेलेत. पोटावरती एक विशिष्ट प्रकारचा दाब आहे. आपल्या दोन्हीही पचन आणि विसर्जन या दोन्हीही संस्थांसाठी अतिशय उपयुक्त कुर्मासन. सावकाश उलटचाल करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. हाताची पकड सोडून द्यायची. हाताची स्थिती दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्राम. मान मागे सैलसर सोडून घेऊया. विश्राम. वरून पाय जोडलेले आणि आता आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्या आणि त्याच्या बाजूचं बोट आहे त्याच्यामध्ये उजव्या पायाचे टाच ठेवूया. डाव्या पायाचा अंगठा आणि बरं हाताचा सपोर्ट द्या मागे किंवा नाहीतर मग तोल जाऊ शकतो. हात मागे घ्या. बरोबर. आणि आता एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे अशा प्रकारे कृती करा. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. बरोबर. उजवीकडे, डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. बरं. मध्यभागी येऊन थांबायचं 5 वेळा झाले की उजवा पाय खाली घ्यायचा. आता उजवा पायाचा अंगठा आणि मधलं बोट त्याच्या गॅपमध्ये डाव्या पायाची टाच फिक्स करून घेऊया. आणि आता सुरुवात करूया पुन्हा एकदा उजवीकडे, डावीकडे. 1. उजवीकडे, डावीकडे. 2. उजवीकडे, डावीकडे. 3. उजवीकडे, डावीकडे. 4. उजवीकडे, डावीकडे. 5. सावकाश कृती थांबवून डावा पाय खाली घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा विश्राम. करणार आहोत आपण आता अर्ध मत्स्येंद्रासन आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळलेले. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे जाईल. बरोबर. डावा पाय फोल्ड करूया. त्याची टाच जी आहे ती उजव्या सीटच्या जवळ येईल. सीटवर बसायचं. सीटच्या खाली घ्यायची नाहीये तर उजव्या सीटच्या जवळ येईल. ठीक आहे. उजवा हात मागे सपोर्टसाठी आपला पाठीचा मणका आहे तिथे. ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा. जर अँकल पकडला जात नसेल तर समोरून विळखा घाला आपल्या डाव्या पायाला. आपल्याला सारखेच लाभ मिळणार आहेत. समोरून विळखा घाला. हा. डाव्या हाताने उजव्या पायाला समोरून विळखा. मांडीचा भाग पोटावरती अजून प्रेशर येईल त्याचं. आणि आता उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. उजवा हात जो सपोर्टसाठी आपण सीटच्या जवळ ठेवलाय तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. आपला जो उजवा खांदा आहे तो अजून थोडासा ओपन करा. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल आणि इथे यथाशक्ती थांबा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू, देह धारणा. आपण जो आकृतीबंध धारण केलाय तिथे कुठे आपल्याला पीळ, ताण, दाब जाणवतोय त्या सगळ्याकडे लक्ष. पोटावरती एक विशिष्ट प्रकारचा दाब आहे इथे सुद्धा आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलटचाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आधी मान मध्यभागी येईल. हाताचा सपोर्ट द्या पुन्हा एकदा जिथे आपला पाठकणा आहे तिथे उजव्या हाताचा सपोर्ट. डाव्या हाताचा विळखा सोडून द्या. खाली असलेला पाय डावा तो सरळ करा आणि मग उजवा पाय सरळ. बरोबर करताय. आता ही स्कृती विरुद्ध बाजूने. तर डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल आता उजव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे. उजवा पाय फोल्ड करून त्याची टाच जी आहे ही आपली डाव्या सीटच्या जवळ येईल. उजव्या पायाची टाच. डावा हात पुन्हा एकदा मागे जिथे आपला पाठीचा कणा आहे तिथे.
उजव्या हाताने समोरून विळखा घाला डाव्या पायाला. समोरून विळखा. दिसतंय ना हे? समोरून विळखा. डावा हात मागे आहे आणि आता डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आता डावा हात जो सपोर्टसाठी आपण मागे ठेवलाय तो मागून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. डावा खांदा थोडासा अजून ओपन करण्याचा प्रयत्न करा. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. देहधारणा, प्राणधारणा. विरुद्ध बाजूने वेगवेगळ्या स्नायूंवरती आलेला ताणतणाव या सगळ्याकडे लक्ष. जोड श्वासाची. यथाशक्ती 2 ते 3 श्वास थांबण्याचा इथे प्रयत्न करा. आणि उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा, डोळे उघडायचे. श्वास सोडत आधी मान मध्यभागी येईल. डावा हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा सीटच्या इथे द्या. उजव्या हाताने समोर विळखा काढून घ्या. उजवा पाय सरळ करा आणि मग डावा पाय आणि विश्राम. मान मध्ये सैल सोडायचे. विश्राम. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घेऊया. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. लक्ष आपल्या श्वासाकडे. करणार आहोत आपण आता. दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ ठेवा. दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर उचला आणि दोन्ही हात सुद्धा 90 डिग्री वर असतील. हातापायाचे तळवे आपले सिलिंगच्या दिशेला असतील. बरोबर. आणि आता श्वास घे, दोन्ही हात आणि पाय लांब करायचे आहेत आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. एक लास्ट राऊंड. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. सावकाश दोन्ही हात आणि पाय नियंत्रित जमिनीवर ठेवूया. अगदी सावकाश आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आपण आता करणार आहोत पदसंचलन. दोन्ही पाय एकत्रित 90 डिग्री वर घ्यायचे आणि यथाशक्ती दोन्हीही पायांनी आपल्याला दोन्ही पाय गोलाकार फिरवायचे 90 डिग्री वर ठेवून. तर सुरुवात करूया. ज्यांना पाठकण्याची दुखणी आहेत, कमरेची दुखणी आहेत, त्यांनी हे करणं टाळायचे. तर पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्री वर घेऊया. हा. आणि आता सुरुवात करूया रोटेशन करायला क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे आपली टाच जमिनीकडे जाऊ दे. 1 गोलाकार पूर्णपणे मोठं वर्तुळ पायाने. 2 सावकाश आणि 3. बरोबर. छान. अँटी क्लॉकवाईज करा डावीकडून उजवीकडे. 1 2 बरोबर आणि 3. 3 वेळा झालं की पुन्हा पाय 90 डिग्री वर आहेत. आता ते सावकाश जमिनीवर येते आणि विश्रांती. बघा पोटावरती प्रेशर आला होता, त्यामुळे इथे आपलं पुन्हा कोर मसल्स आपले जास्त बिल्डअप होतात, त्यामुळे तिथलं आरोग्य सुधारतं. ज्यांना पोटाचा आकार कमी करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे पदसंचलन अतिशय उपयुक्त. श्वासाची गती ज्यांना वाढल्यासारखी वाटेल त्यांनी नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सावकाश सोडून द्या. आता आपल्याला पुन्हा दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे आणि दोन्ही पाय आपल्याला फक्त 30 डिग्री वर घ्यायचे आणि तिथे होल्ड करायचे. फक्त 30 अंशापर्यंत वर असतील. हा. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आणि आता दोन्ही पाय एकत्रित फक्त 30 डिग्री वर करा. अजून थोडेसे खाली घ्या. दर्शनाताई पाय खाली घ्या, खाली घ्या. हा हा. आणि आता होल्ड करा. बघा इथे पुन्हा एकदा बाकी सगळ्यांचं बरोबर आहे. श्वास चालू. 5
4 3 2 1 1 2 3 4 5 5 4 3 2 1 सावकाश पाय खाली आणि विश्रांती. पुन्हा एकदा विश्रांती. लक्ष आपल्या श्वासाकडे. करणार आहोत आपण आता द्रोणासन. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला एकत्रित दोन्ही हात पाय आणि अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची आहे यथाशक्ती. समजा आता आपल्याला ही कृती करणं पटकन नाही जमलं, पूर्ण शरीर नाही लिफ्ट करता आलं, तर हाताच्या कोपराच्या आधाराने आधी अपर बॉडी वरती घ्या आणि मग दोन्ही पाय वरती घ्या. तर आता सुरुवात करूया. दोन्ही हात पाय जोडलेले, संपूर्ण शरीर एका रेषेत सरळ रेषेत आहे. आणि आता एकत्रित दोन्ही हात पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलूया. बरोबर. आता आपले थोडेसे हात जे आहेत हे आपल्या गुडघ्याच्या रेषेमध्ये येऊ दे. छान छान, खूप छान. आणि नजर आपल्या दोन्ही पायाच्या अंगठ्याकडे. यथाशक्ती थांबूया. 5 4 3 2 1. उलट चाल. हळूहळू आपले पाय पाठीचा एक एक मणका, दोन्ही हात खाली येतील, डोकं जमिनीवर आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती. करणार आहोत आपण पवन मुक्तासन. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. तर आज इथे आपल्याला एक छोटस व्हेरिएशन करायचंय पवन मुक्तासनामध्ये. जसं सांगते त्याप्रमाणे कृती करा. आता दोन्ही पाय, आपला डावा जो पाय आहे तो फोल्ड करा. डावा पाय फोल्ड करा गुडघ्यामध्ये दोडून. बरोबर. हा. आणि साईबाबा जसं बसतात ना त्याप्रमाणे उजवा पाय आपला डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. आणि आपलं उजवं पाऊल आहे ते डाव्या पायाच्या मांडीच्या बाहेर जाईल. ठीक आहे. हे केलं प्रत्येकाने. हा. जसं थोडस गॅप घ्या सर. हा. उजव्या पायामध्ये थोडासा गॅप घ्या, एकदम असं जवळ ठेवू नका. हा. 1 2 3. हा. आता बरोबर आहे. हा हा. आता बरोबर आहे. ओके. ठीक आहे. आता ज्यांना पाठीची दुखणी आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी मात्र पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आता आपला डावा जो पाय आहे त्या डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्यायचा आहे. थोडासा डावा पाय वर उचला आणि जी गॅप आहे, जी आपली उजवा पाय जो आपण फोल्ड केलाय तिथून जी गॅप आहे त्याच्या मांडीच्या खाली आपल्याला हा विळखा द्यायचा आहे. मांडीच्या खाली. बरोबर. हा. परफेक्ट. परफेक्ट. आपला उजवा हात त्या गॅप मधून बाहेर आलाय आणि एका हाताने दुसऱ्या हाताचा कोपर पकडायचा आपण प्रयत्न केलाय. बरोबर. बरोबर. हा. आणि आता डोकं सावकाश वर उचला आणि आपलं नाक किंवा हनवटी आपल्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. आता तिथे पाऊल असल्यामुळे गुडघ्याच्या दिशेने जास्त होणार नाही. यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 1. लटचाल. सावकाश डोकं जमिनीवर येऊ देत. हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय खाली घ्या. आता उजवा पाय फोल्ड करा. उजवं पाऊल जमिनीवर असेल. आणि आता डावा पाय आपल्याला जसं साईबाबा पोस्चर प्रमाणे फोल्ड करून उजव्या गुडघ्याच्या थोडस मांडीच्या बाहेर येईल. ठीक आहे. ही स्थिती झाली पक्की. आणि आता सावकाश आपल्याला उजवा पाय वर उचलायचा आहे आणि मधल्या गॅप मधून आधी डावा हात बाहेर काढा आणि मग उजव्या हाताने डाव्या हाताचं एकमेकांच्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न करा. हा. बरोबर. ठीक आहे. आणि मग सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. हनुवटी, नाक, कपाळ. यथाशक्ती थांबा. उजवं पाऊल एकदम रिलॅक्स.
5 4 3 2 1. उलटसार. सावकाश डोकं जमिनीवर. हाताचा वळखा सोडून द्या. उजवा पाय खाली, डावा पाय खाली, दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या, विश्रांती. आपण जे केलं हे एक व्हेरिएशन होतं आणि आता आपल्याला करायचंय पूर्ण पवनमुक्त आसन. आणि त्यासाठी पुन्हा एकदा स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय आपल्याला एकत्रित 30 अंशापर्यंत वर उचलायचे आणि ते फोल्ड करायचे. बरोबर. दोन्हीही पायांना आपल्या हातांचा वळखा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा वळखा द्या. पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स, शोल्डर रिलॅक्स, पाठकणा रिलॅक्स, डोळे अलगद मिटून पोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. आजचा आपला विषय आहे पचन आणि उत्सर्जन कृती किंवा पचन आणि उत्सर्जन संस्था. आपला श्वास प्रश्वास चालू असेल, पोटावरती प्रेशर आल्यामुळे इथे आपल्याला थोडंसं शॉर्ट ब्रीदिंग होतं, शॅलो ब्रीदिंग होतं. आणि आता सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा यथाशक्ती थांबा. बरोबर. उलट चाल करताना डोकं जमिनीवर, हाताचा वळखा सोडून द्या. दोन्ही पाय हवेमध्ये आधी सरळ करा आणि मग सावकाश जमिनीवर. विश्रांती. आपण करणार आहोत आता हलासन. पुन्हा एकदा ऍडव्हान्स आसन आहे. यथाशक्ती प्रयत्न करा. जर आपले पाय वरच्या डोक्याच्या दिशेने वरती जात नसतील पावलं, तर दोन्ही पायाचे अंगठे पकडून तिथे थांबण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी हलासन करण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय एका सरळ रेषेत आहेत, हात आणि पाय डोकं. तर सावकाश दोन्ही पाय हळूहळू 90 डिग्री वर घेऊया. आता ज्यांना स्त्रियांमध्ये समजा पिरियड्स चालू असतील तर ही कृती करणं टाळा. पिरियड्स असतील तर हे करणं टाळा. आणि आता सीटचा भाग थोडासा वर उचला. सीटच्या भागाला हळूहळू पुश करा आणि पावलं मागून डोक्याच्या दिशेने वरती घ्या आणि खाली जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. आता ज्यांना समजा आपले पावलं जमिनीपर्यंत जात नाहीयेत किंवा सीटचा भाग वर उचलला जात नाहीये, त्यांनी दोन्हीही पायाचे अंगठे पकडा. ज्यांना शक्य आहे त्यांनी मागून पावलं डोक्याच्या दिशेने वरती नेण्याचा प्रयत्न करा आणि मग एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन इथे यथाशक्ती थांबायचंय. उलट चाल करताना ज्यांनी हलासनाची स्थिती घेतलीये त्यांनी हाताचा सपोर्ट आधी जमिनीवर द्यायचा आहे. हळूहळू आपले पाय, पाठीचा एक एक मणका जमिनीवर डोकं वर न उचलता. आता ज्यांनी पायाचे अंगठे पकडले त्यांनी हात सोडून द्यायचे. हात आधी खाली घ्या शरीराच्या जवळ आणि मग सावकाश आपले पाय हळूहळू जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पोटावर पण विश्रांती. कुठल्याही एका गालावर पण विश्रांती. दोन्ही हातापायांमध्ये अंतर असेल. करणार आहोत आपण आता शलभासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. आता दोन्ही हाताचे तळवे आपल्या मांडीच्या खाली घेऊया. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीखाली.
जिथे आपलं कपाळ जमिनीवर होतं तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. आपला श्वसन मार्ग इथे मोकळा होतोय. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघाने आणि मांडीला मांडी जुळलेली असेल. खांदे एकदम रिलॅक्स करा. आणि आता यथाशक्ती आपल्याला दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचे. आपली हनुवटी पूर्णपणे जमिनीवर चिटकलेली असेल. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो आता पॅसिव्ह झालेला आहे. खांदे एकदम रिलॅक्स करा आणि जोड श्वासाची यथाशक्ती थांबूया. बरोबर, छान. 5 4 3 2 1 उलटता. सावकाश दोन्ही पाय खाली. हाताचा सपोर्ट जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. आपण करणार आहोत भुजंगासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हातांचे तळवे आपल्या छातीच्या जवळ ठेवा. हाताची बोटं आपल्या चेहऱ्याच्या दिशेने असतील. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेने. आणि आता हळूहळू आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि छातीचा भाग असं करत करत कमरेतनं सरळ वर या. दोन्ही हात सरळ, अगदी सरळ ताठ करा. पूर्ण ताठ करा हात. हा, नजर सिलिंगकडे. ते थांबा थोडा वेळ. यथाशक्ती थांबायचंय. एकदा उजवीकडे मागे वळायचं आणि एकदा डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. सावकाश थांबायचंय. आणि आता आपण वज्रासन जसं घालतो त्याप्रमाणे आपल्याला आपल्या सीटचा भाग आपल्या पायावर ठेवायचा आहे, कपाळ जमिनीवर. इथे थांबायचंय थोडा वेळ. पाठकण्यावरती जो प्रेशर होता तिथे आता हलकासा ताण येतो. पोटावरती प्रेशर आहे. आणि आता पुन्हा एकदा आपल्याला त्या स्थितीमध्ये जायचंय. पुन्हा एकदा पूर्णपणे मांड्या येऊ देत खाली जमिनीवरती. हा, आता आपला उजवा जो पाय आहे ना तो समोर घ्या, समोर फोल्ड करा. उजवा पाय समोर घ्या. हा, येऊ देत, पूर्णपणे जमिनीवर टेकवा. पाऊल येऊ देत जमिनीकडे. गुडघा जो आहे ना तो जमिनीवर टेकवायचा नाही. आडवा आडवा आडवा. दिसला का? आडवा केलाय मी, आडवा. हा, आडवा. पुढे पुढे घ्या, पाऊल पुढे घ्या. तुमच्या समोर घ्या पाऊल. मागे नका घेऊ, सीटच्या जवळ नाही घ्यायचा. असा आडवा येईल पाय. हे बघा, पाऊल असा आडवा आहे. हा, दर्शनाताई तुमचा पाय आहे ना, पाय मागे दिसतोय. पाऊल ते पुढे घ्या, पुढे. हा, पुढच्या बाजूने घ्या. हा, तो पाय असा पुढून घ्या असा. हा, आता बरोबर आहे. आता बरोबर आहे. हा, बरोबर बरोबर. आणि इथे थांबा. आता जो डावा पाय आपला जो आहे ना खाली तो अजून थोडासा सरळ करण्याचा प्रयत्न करा. पूर्णपणे येऊ देत तो जमिनीवरती. येऊ देत पूर्णपणे जमिनीवर डावा पाय. बरोबर. हा, आणि आता नजर समोर ठेवा. आपण जे करतोय ह्याला राज कपोतासन म्हणतात. बरोबर, नजर समोर. आता आपले हात जे आहेत हे बरोबर गुडघ्याचा डावा आपण उजवा जो आपण गुडघा फोल्ड केलाय तिथे आपला उजवा हाताचा तळवा आहे आणि त्याच्या बरोबर एका रेषेत डाव्या हात. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आता जेवढं शक्य आहे तेवढे आपले हात पुढे पुढे घ्यायचे. जेवढं शक्य आहे तेवढं आपले हात पुढे पुढे घ्या. पुढच्या बाजूने सरकवा सरकवा सरकवा. पुन्हा सरकवा सरकवा. आणि आपलं पूर्णपणे आपले हाताचे कोपर जमिनीवर टेकू देत आणि आपलं कपाळ जमिनीवर टेकवा. आणि इथे पुन्हा एकदा या स्थितीमध्ये थांबा. खांदे रिलॅक्स. जोड श्वासाची. बरोबर, छान. सावकाश हळूहळू उलटचाल करा. हळूहळू पुन्हा हात मागे घ्या. यथाशक्ती क्रांती येत असेल तर आसन सोडून द्यायला हरकत नाहीये. छान. आता सावकाश उजवा पाय पुन्हा एकदा सरळ करा. मागून सरळ करा आणि पोटावर पडून विश्रांती.
सावकाश विश्रांती घ्या एका गालावर पडून. पूर्णपणे विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडून द्या. आता हीच कृती आपल्याला विरुद्ध बाजूने करायची आहे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता पुन्हा दोन्ही हात फोल्ड करा, हाताचे तळवे छातीच्या रेषेमध्ये असतील. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडलेली आहे. आणि आता हळूहळू पुन्हा एकदा आपल्याला कमरेतनं वर यायचंय. कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचलूया. बरोबर. पुन्हा एकदा आपल्याला एकदा उजवीकडे बघायचंय, एकदा डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. पुन्हा एकदा वज्रासनामध्ये आपण येतोय. कपाळ पूर्णपणे जमिनीवर टेकवा, भाग पायावर येऊ दे. आणि आता इथे पुन्हा पोटावरती प्रेशर, पाठकड्यावरती ताण. जोड श्वासाची. लाईट लाव. पुन्हा सावकाश भुजंगासन मध्ये आपण जायचंय. भुजंगासन मध्ये आपण परत पुन्हा एकदा येतोय. आणि आता डावा पाय जसा मगाशी उजवा पाय फोल्ड केला होता तसा आता डावा पाय फोल्ड करायचा आपल्या समोरून. समोरून पाऊल पूर्णपणे जमिनीवर. हा बरोबर. हा समोरच्या बाजूने. हा बरोबर, परफेक्ट आहे. हा नजर समोर. उजवा पाय मागून अजून सरळ करण्याचा प्रयत्न करा. पूर्णपणे आपल्या पायाचा जो भाग आहे, पायाची नखं जी आहे ती पूर्णपणे जमिनीकडे फ्लॅट. मांडीचा भाग, गुडघ्याचा भाग पूर्णपणे उजव्या पायाचा जमिनीकडे फ्लॅट असेल. नजर समोर. बरोबर, छान. आणि आता हळूहळू आपल्याला दोन्ही हात समोर घ्यायचे, सरळ घ्यायचंय. जेवढं शक्य आहे तेवढं पुन्हा हळूहळू सावकाश समोर घ्या. कमरेतनं पूर्णपणे जमिनीकडे या. आणि शक्य असेल तर आपलं कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात समोरून काढण्याचा प्रयत्न आणि उजवा पाय मागून काढण्याचा प्रयत्न. आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश उलटचाल करूया. पुन्हा एकदा हाताच्या सपोर्टने सावकाश वर यायचंय. बरोबर. डावा पाय सरळ करायचाय मागच्या मागे, सावकाश अगदी. आणि पुन्हा एकदा पोटावर पडून विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला बघायचंय. आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि मग बैठक स्थितीमध्ये या. सावकाश बैठक स्थितीमध्ये आणि मग स्टँडिंग मध्ये उठून उभं राहायचं. स्टँडिंग मध्ये विश्रांती करणार आहोत आपण वायू निष्कोणासन आणि त्याच्यातूनच पुढे जाणारं मलासन. तर त्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हाताचे तळवे आपल्या उजव्या हाताचा तळवा उजव्या पावलाखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या पावलाखाली. खांदे रिलॅक्स करायचे आहेत. आणि आता श्वास घेत आपल्याला खाली बसायचंय. नजर सिलिंगकडे, श्वास सोडत वर, हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत खाली, नजर सिलिंगकडे, श्वास सोडत वर, हनुवटी गळ्याकडे. एक अशा प्रकारे थोडीशी डायनॅमिक हालचाल. इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल. आणि आता सावकाश खाली यायचंय. श्वास घेत खाली या. आणि आता दोन्ही हाताची कोपरं आपल्या गुडघ्यांना आधी लावून घ्या. सावकाश खाली या.
हाताची कोपरं पूर्णपणे गुडघ्यांना लावून घ्या आणि गुडघे थोडेसे ताणून घ्या. आपला पूर्णपणे जो पेल्विस रिजन आहे तो सुद्धा ताणला जातोय. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात छातीपाशी. बरोबर. नजर समोर. बरं, आता आपली हाताची कोपरं बरोबर जमिनीला समांतर आहे. 90 डिग्री अशी आहे. बरोबर, परफेक्ट. नजर समोर. आता शक्य असेल तर टाचा जमिनीपासून वर उचला. आपला बॅलन्स सांभाळा. छान. स्त्रियांसाठी, पुरुषांसाठी अतिशय उपयुक्त असं हे मलासन आहे. खूप सुंदर. छान. सावकाश टाचा खाली येऊ देत. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. श्वास घेत टाचा वर करायचा आहे. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. खूप छान. एक लास्ट राउंड करूया. श्वास घेत टाचा वर आणि श्वास सोडत खाली. छान. अशाच प्रकारे थांबायचं आहे. आणि आता आपण हलकसं ट्विस्टिंग करणार आहोत. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. एकदा उजवीकडे वळायचं, मागची भिंत बघूया. डावीकडे बघून मागची भिंत बघूया. अशा प्रकारे हलकीशी हालचाल. बरोबर. छान. सावकाश मध्यभागी येऊन थांबायचं आणि श्वास घेत घेत वर यायचंय. श्वास सोडत हात खाली येतील आणि विश्रांती. लक्ष आपल्या श्वासाकडे. करणार आहोत आपण सूर्यनमस्कारची 2 आवर्तनं. आणि त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून घेऊया आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम अर्काय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्व संचलनासन, 5 चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्व संचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून एक शेवटचा. ओम मित्राय नमो नमः. 1 2 3 4 नजर सिलिंगकडे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे नजर सिलिंगकडे. 10 11 12. श्वासाची गती वाढली असेल. आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हातांची आपल्याला अपान मुद्रा करायची आहे. तर आपली मधली जी 2 बोटं आहेत ती फोल्ड करायची आणि ती अंगठ्याच्या टोकाला घ्यायची आहे. बाकी करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट ओपन असेल. बरोबर. दोन्ही हाताचे तळवे सिलिंगकडे. दोन्ही हात गुडघ्यावर. डोळे अलगद मिटून घ्यायचे. आपलं डायजेशन सुधारण्यासाठी, पचन आपलं चांगलं होण्यासाठी, पचन आणि उत्सर्जनाची कृती चांगली होण्यासाठी ही आहे अपान मुद्रा. डोळे अलगद मिटून हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. लक्ष आपल्या श्वासाकडे.
या मुद्रेमध्ये तुम्ही जेवणानंतर सुद्धा बसू शकता 10 ते 15 मिनिटं. जसं आपण वज्रासन करतो, जेवणानंतर एकमेव आसन आहे, जे केलं जातं. डायजेशनसाठी अतिशय उपयुक्त वज्रासन. त्याचप्रमाणे ही मुद्रा सुद्धा फायदेशीर ठरते. नॉर्मल आपल्या श्वासाकडे लक्ष, सहज सुरू असणारा श्वास, श्वासाची गती, पोटाची होणारी हालचाल, नाकपुड्यांना होणाऱ्या हवेचा स्पर्श, या सगळ्याकडे आपलं लक्ष आहे, आपली जाणीव आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, हाताची कोपरं किंचितशी बाहेर येतील, थोडीशी किंचितशी बाहेर घ्यायची दोन्ही हातांची कोपरं, पाठकणा सरळ. करणार आहोत कपालभातीची 10 आवर्तन. डोळे अलगद मिटून घेतलेले आहेतच. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती ऍक्टिव्ह एक्सेलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन 10 आवर्तन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया. मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. सावकाश आपली मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवरती. आपण करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम, शरीर आणि मनाचा बॅलन्स साधणारा. डाव्या हाताची ज्ञानमुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने संथ रेचक. इथे आपली 2 आवर्तनं झाली. पुढची 3 आवर्तनं ही विदाउट काउंटिंग किंवा विदाउट इन्फॉर्मेशनची असतील. म्हणजे मी न बोलता तुम्हाला तुमच्या मनाने करायची आहेत. आणि आवर्तनं झाली की हात गुडघ्यावर येईल. सुरुवात करूया आपली आपली 3 आवर्तन. तर चौथं जे आवर्तन आहे हे आपण मानसिक करणार. 3 आवर्तनं पूर्ण झाली
की हात गुडघ्यावरील ज्ञानमुद्रेत, डोळे अलगद मिटून घेऊया. आणि चौथं आवर्तन आपण मानसिक करूया. आपण आपल्या मनानेच डावीने श्वास घेऊया. असं इमॅजिन करायचंय की आपण डावीने श्वास घेतोय, थांबायचंय, उजवीने श्वास सोडतोय, पुन्हा उजवीने श्वास घेतोय, मानसिक आवर्तन आहे हे, आणि डावीने श्वास सोडून देतोय. अजून एक आवर्तन आपलं आपण करून घेऊया, मानसिक आवर्तन अनुलोम विलोमचं सूचनेशिवाय. हातांची ज्ञानमुद्रा आहेच. करणार आहोत भ्रामरीची आवर्तनं. आपला उजवा जो हात आहे तो आपल्या जिथे आपलं हृदय आहे डाव्या छातीवर ठेवायचं आहे, डोळे अलगद मिटलेले. डाव्या हाताची ज्ञानमुद्रा आहे. पहिल्या आवर्तनासाठी आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ पूरक. दोन्ही हाताच्या तळव्याने आपले दोन्ही कान घट्ट बंद करायचे आहेत आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेत. पुन्हा एकदा तिसरं आवर्तन खोलवर दीर्घ पूरक. आता दोन्ही हात आपल्या बंद डोळ्यांवर ठेवायचे आहेत. हाताची 4 बोटं बंद डोळ्यांवर असतील आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हातांचे तळवे आपल्या टाळूवर ठेवायचे, तिथे हलकासा दाब आणायचा आहे. डोळे अलगद मिटलेले आहेतच. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. करणार आहोत षण्मुखी मुद्रा. आपले दोन्ही अंगठे कानाच्या आतमध्ये, पहिलं बोट बंद डोळ्यांवर, मधलं बोट आपल्या नाकाच्या शेंड्यावर, रिंग फिंगर आपल्या ओठांवरती आणि करंगळी हनुवटीच्या इथे. षण्मुखी मुद्रा आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले आहेतच. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आणि बंद डोळ्यांनी आहे ती बैठक सोडून देऊया. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि शवासनासाठी स्थिती घ्या. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर आहे. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. अर्धवट मिटलेली हातांची बोटं, मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. चष्मा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा आहे. डोळे अलगद मिटलेले, संपूर्ण शरीर पाठ आपण जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून दिलेलं आहे. जशी चादर आपण जमिनीवर पसरवतो त्याप्रमाणे आपलं संपूर्ण शरीर आपण जमिनीवर पसरवून ठेवलेलं आहे, सोडून दिलेलं आहे. आजची आपली साधना होती पचन आणि उत्सर्जन संस्था अधिक कार्यवान कशी होईल याच्या दृष्टीने. हे संपूर्ण करताना कुठे आपल्याला अवघडल्यासारखं वाटलंय का, याचं आपलं आपण निरीक्षण करूया आणि या साधनेचा क्रम आठवण्याचा प्रयत्न करूया. उत्तानं शववत्मुः शयनं तच्छवासनं
शवासनम श्रांतिहरम चित्त विश्रांतिकारक. शरीराला विश्रांती, मनाला शांती देणारं असं हे चैतन्यासन आनंदासन. शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू आपण मनाने शिथिल करणार आहोत, रिलॅक्स करणार आहोत. सुरुवात दोन्ही पायांपासून. माझ्या पायांची पाचही बोट, माझा तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझे दोन्ही हात, हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत आहे. माझ्या पाठकणांमधले 33 मणके शिथिल होत आहेत. माझ्या पोटाचा भाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, माझं छोटस हृदय, तेही आता शांतपणे त्याचं काम करतंय, तेही शिथिल होत आहे. माझ्या कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत. मनोवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, माझं नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठे विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग शिथिल होत आहे. माझे केस शिथिल होत आहे. 1 ते 2 मिनिटं आपल्याला आपल्या शरीरामध्ये कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शिथिलता, स्थिरता, प्रसन्नता. जाणीव आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे. श्वास घेताना माझे सगळे स्नायू प्रसरण पावत आहेत. मी श्वास सोडत आहे. श्वास सोडताना माझे हे सगळे स्नायू आकुंचित होत आहेत. श्वास घेताना माझ्यामध्ये ऊर्जा प्रवेश करत आहे आणि श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मक भावना बाहेर पडत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित, व्याधी विरहित आहे. आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मक, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं, कुलस्वामींचं स्मरण करूया आणि त्यांच्या समोर आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, उत्तम आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे. मला माझी उत्तम प्रगती करायची आहे आणि यासाठी माझं शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहणं, निरोगी राहणं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. माझ्या जीवनाचं ध्येय, उद्दिष्ट मी सफल, संपूर्ण, योग्य रीतीने करणार आहे. आणि ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न श्वासन. प्रचंड आत्मविश्वास, सकारात्मक ऊर्जा आपल्याला या क्षणी प्राप्त झालेली आहे. या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान अगदी सावकाश डावीकडे, उजवीकडे फिरून घेऊया. सावकाश डाव्या कुशीला वळायचंय. डावा हात डोक्याखाली, उजवा हात आपल्या शरीरावर, दोन्ही पाय फोल्ड करा आणि या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा.
हळूहळू सावकाश उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. कुठलीही घाई गडबड न करता. दोन्ही हात जोडून घेऊया शांतीपाठासाठी. डोळे अलगद मिटलेले आहेत. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतलं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्जन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. उद्या आपल्याला एक छोटस मेडिटेशन घ्यायचं आहे. त्याला त्राटक असं म्हणतात. तर त्यासाठी तुम्हाला एक मेणबत्ती लागणार आहे आणि ती मेणबत्ती तुमच्या नजरेच्या एका टप्प्यामध्ये येईल. अशा प्रकारे तुम्हाला ती घ्यायची आहे. तर खाली तुम्ही एखादा स्टँड ठेवू शकता मेणबत्तीच्या खाली आणि ती मेणबत्तीची जी ज्योत आहे ती तुमच्या नजरेच्या रेषेमध्ये येईल असं तुम्हाला एक अरेंजमेंट करायची आहे. जर मेणबत्ती नसेल तर तुम्ही छोटासा तुपाचा दिवा वगैरे घेऊ शकता. एक छोटंसं निरंजन लावून पण तुम्ही ही कृती करू शकता. असंच नाहीये की मेणबत्तीच पाहिजे म्हणून. तर असं आपल्याला एक छोटीशी ही एक शुद्धी क्रिया आहे आणि हे एक छोटंसं मेडिटेशन सुद्धा आहे. तर ते आपल्याला उद्या घ्यायचं आहे. ग्रुपवरती मी त्याचे कॉन्ट्राइंडिकेशन्स आणि काय आपल्याला पाहिजेत उद्याच्या साधनेसाठी हे मी इन्फॉर्मेशन पाठवते तुम्हाला. तर भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. उद्या आपल्या या महिन्याचा वर्गाचा शेवटचा दिवस आहे. आपला नवीन वर्ग 3 फेब्रुवारी पासून चालू होणार आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.